रेडी? नमस्कार सगळ्यांना. पहिले मराठीमध्ये करू आपण, नंतर हिंदीमध्ये करू. तर 6 जूनला आपण सगळ्यांनी पाहिलं, दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो लोक आले होते काँग्रेस जनता पार्टीच्या शांतीपूर्ण आंदोलनासाठी. याच्यावरने एक गोष्ट तर सिद्ध झालेली आहे आता की या देशाचा जो तरुण आहे, जो युथ आहे, तो आता घाबरणार नाहीये, तो आता मागे सरकणार नाहीये. नीटच्या परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. एसएससी जीडीचे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत, त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. असं एकंदरीत पाहिलं तर आपण एसएससी जीडी, नीट, सीबीएसई आणि सीयूईटी हे स्टुडंट जर बघायला गेलं तर 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. तरीही याची जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाहीये. त्याचसाठी आम्ही 6 जूनला जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आणि आम्ही डिमांड केली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत रेजिग्नेशन दिलं पाहिजे. कारण की जिम्मेदारी घ्यावं लागलं. देशातले 5-6 स्टुडंट जे उद्या जाऊन डॉक्टर बनले असते, ज्यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, आज त्यांनाच त्यांचा जीव द्यावा लागलाय. कशामुळे? सिस्टमच्या फेलियरमुळे. तर याची जिम्मेदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सांगितलेलं की धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा जर नाही झाला तर आम्ही देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहे आणि त्याची सुरुवात उद्या पुण्यापासून सुरू होणार आहे. पुण्यात उद्या 4 वाजता आम्ही आमचा शांतीपूर्ण प्रोटेस्ट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही लखनौ, अमृतसर, जयपूर, बँगलोर इथेही आम्ही प्रोटेस्ट करणार आहे. तर आमची परत एकदा विनंती आहे की तुम्ही काही करून जिम्मेदारी घ्या, नैतिक जिम्मेदारी घ्या. तुमच्यामुळे स्टुडंट्स आत्महत्या करतायत, लाखो करोडो स्टुडंट्सचं भविष्य बर्बाद होते तुमच्यामुळं, सगळं वाटोळं होऊ लागलं स्टुडंट्सचं. याची कोणीतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. देशात आज अकाउंटेबिलिटी राहिली कुठे? स्टुडंट्स ओरडू लागले, थकून चालले, पेपर लीक होऊ लागले, सर्व्हर डाऊन होऊ लागले. कोण जिम्मेदारी घेणार याची आणि कधीपर्यंत असं चालणार आहे? ते आमची परत एकदा मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि जर ते राजीनामा नाही देणार तर देशव्यापी आंदोलन होईल आणि त्यानंतर 20 तारखेला देशव्यापी सगळ्याच जागी मी स्वतः जाऊन प्रोटेस्ट करेल आणि तिथे जाऊन लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. धन्यवाद. हिंदी मी हिंदीत बोलतोय. मला टाइमचं लिमिटेशन है. 6 तारीख को दिल्ली के जंतर मंतर पर आंदोलन हुआ था. हम सबने देखा दिल्ली के जंतर मंतर पर किस तरह से हमारे शांतिपूर्ण आंदोलन को समर्थन मिला. पूरा जंतर मंतर भर गया था. इससे ये साबित होता है कि इस देश का युवा अब इस सरकार से डरता नहीं, वो सवाल करेगा. और हम आज फिर से रिक्वेस्ट करते हैं एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान से, वो रिजाइन कर दे. अगर वो रिजाइन नहीं करते हैं तो अब हम देश भर आंदोलन करने जा रहे हैं, जिसकी शुरुआत कल पुणे से हो रही है. कल पुणे यूनिवर्सिटी में सभी छात्र एमपीएससी के हो, नीट के हो, सभी छात्र आएंगे और एक बहुत बड़ा आंदोलन करेंगे और हम धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन की डिमांड करेंगे. इसके बाद लखनऊ, अमृतसर, जयपुर, बेंगलोर जैसे जगह पर भी मैं खुद जाकर आंदोलन करूंगा और ये आंदोलन पूरी तरह शांतिपूर्ण होगा और डेमोक्रेटिक होगा. और इसके बाद भी अगर धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते हैं तो हम सब इस देश के युवा दिल्ली में फिर से 20 तारीख को जंतर मंतर पर आएंगे और धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन लिए बिना नहीं लौटेंगे. और मैं आखिरी में ये कहना चाहता हूँ सभी लोगों से, सभी स्टूडेंट से, सभी युवाओं से, अब हमें सबको मिलकर आवाज उठानी पड़ेगी. जब तक ये लोग हमारी बात नहीं सुनते, हमें सबको साथ में आना पड़ेगा. कब तक इस देश में स्टूडेंट सुसाइड करते रहेंगे? कब तक इस देश में पेपर लीक होते रहेंगे? कब तक इस देश में सर्वर डाउन होते रहेंगे और उसके बाद भी मंत्री अपनी कुर्सी पर बने रहेंगे? अगर आपकी एक गलती हो जाए, आपका फ्यूचर बर्बाद हो जाएगा. अगर आप कंपनी में कोई एक गलती कर दो, आपकी जॉब चली जाएगी. लेकिन यहाँ गलतियों पर गलतियां हुई जा रही है, लेकिन फिर भी रेजिग्नेशन नहीं हो रहा है. तो हमें कहीं ना कहीं इस देश में अकाउंटेबिलिटी फिक्स करनी पड़ेगी और उसके लिए सभी लोग हमारे आंदोलन को सपोर्ट करें. थैंक यू. हे जनता, हे नागरिक नाही देशाचे. नाही असू द्या ना सर. नाही मी तर म्हणतो भाजपचेही लोक आले पाहिजे. भाजपच्या त्यांचेही लेकरं ते नीट आणि सीबीएसई परीक्षा देत असतील ना, त्यांचेही लेकरं सीबीएसई आणि नीटची परीक्षा देत असतील, त्यांनी आलं पाहिजे.
झुरळ कुठं असतात सर? हां, घाणीत, बरोबर. तर मग याचा अर्थ आपलं देशातलं सिस्टम जे आहे ते घाण झाले, त्याच्यामुळे झुरळ बाहेर येत आहेत. कुठे ना कुठे हा प्रश्न पण विचारला गेला पाहिजे. नेक्स्ट. हां, नाही, आताच खराब नाही झाली आहे. आता ते ट्रिगर पॉईंट होता, ज्यांनी हे शब्द वापरले आपण त्यांना हा प्रश्न विचारावा. मुझे लगता है देश एक डेमोक्रेटिक कंट्री है, जिसको जो पार्टी शुरू करना चाहता है कर सकता है, उसमें कोई रोक नहीं होनी चाहिए. कल जंतर मंतर से ज्यादा सपोर्ट होगा. सर मैं कह रहा हूँ 15 ही दिन हुए हम लोगों को शुरू करके. हाँ, नहीं, सोशल मीडिया तक तो सीमित नहीं रहेगा सर, इतना मैं आपको गारंटी है. 15 दिन हो गए, जंतर मंतर पर आ गए हम. ट्रेंड तो कहाँ रहा, अब तो जमीन पर आ गए. सर खरं सांगायला गेलं तर मी काहीच प्लॅन करून केलं नव्हतं. मी प्ले स्टेशन खेळत होतो जेव्हा मी ते ट्विट केलं होतं, आणि त्याच्यानंतर मी एकदमच पाहिलं की लोकांचा खूप सगळा प्रतिसाद आला. आणि त्याच्यानंतर मी पाहिलं की आता प्रतिसाद आलाय तर एखादं हँडल सुरू करून टाकतो ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर. दुसऱ्या दिवशी मी उठून पाहिलं त्याच्यावर 1 मिलियन फॉलोअर झाले होते. मग कुठं ना कुठं मला असं वाटलं हे काय झालं आता. नाही, भीती नव्हती वाटत. मी समजायचा प्रयत्न करत होते की काय चालू आहे का. त्यानंतर मी जेवढे लोक फॉलो करत होते, काही लोकांचे मेसेजेस येत होते, त्यांच्याशी संवाद करायला मी ट्राय केला. आणि त्याच्यात समजलं की लोक खूप जास्त हे जे तरुण आहेत, 19 वर्षाची मुलं होती, ती कोणी रिसर्चमध्ये जायचा प्लॅन करते, कोणी डेटा सायंटिस्ट बनायचा विचार करत होतं. तर त्या लोकांनी एकंदरीत ना पॉलिटिक्सवरनं गिव्हअप करून टाकलं होतं. जेवढ्या पॉलिटिकल पार्टीज आहे त्यांनी एकदमच त्यांच्या एक्सपेक्टेशन्स संपले आहेत त्यांच्याकडून. आणि त्यांना असं वाटलं की हा प्लॅटफॉर्म कुठे ना कुठेतरी आमच्यासाठी यूज होऊ शकतो. आणि त्यामुळे मग त्यांनी मला प्रेशर केलं की आता ही मुवमेंट तू सिरियसली घे. आम्हाला माहिती आहे तू मजाकमध्ये सुरू केली आहे, पण तू आता सिरियसली घे. त्याच्याने मला हे सांगायचं होतं, ही जी मुवमेंट आहे ती संविधानाच्या हद्दीत राहूनच चालेल आणि संविधानाचं पालन करूनच चालेल.